नमस्कार. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कुमारी वेदिका जगन्नाथ माने. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही 4 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती आहे. आजच्या या शिवजयंती सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील ईश्वरतुल्य मान्यवर व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊचे पुत्र गोरगडे प्रेतेचे छत्र. आई जिजाऊचे पुत्र गोरगडे प्रेतेचे छत्र. महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज, राजारामाचा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशहा, निजामशहा, सत्ता यांचा जुलूम अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता असे होते. जिजामाता बाळ शिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे भोळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे भोळे. पाठीला ढाल, कमरेला तलवार. पाठीला ढाल, कमरेला तलवार. शत्रूला मैदान करणारे ते मावळे. जीवाला जीव देणारे ते मावळे. अरे शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा जिंकून शिवरायांनी आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले. 1659 रोजी अफजलखानाच्या रूपात मोठे संकट आले. होता धुतवाळा असा अफजलखान. शिवरायांना ठार करण्याबद्दल लागली मान. दुसऱ्या हाताने केल्या कट्यारीने वार. शिवरायांचा फाटला अंगारा खान. चिलखताने वाचले प्राण. राजाने चपळाईने खानाच्या पोटात वाघनखाने केला मार. बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून संकटावर केली मार. पठाणगडावरील वेढा, शाहिस्तेखानाचे आक्रमण, अफजलखानाशी सामना अशा अनेक संकटांमधून साथ देणारे स्वामीनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामीनिष्ठांच्या सैनिकांच्या मदतीने शिवराय अनेक संकटातून सही सलामत बाहेर पडले. अखेर सफल झाले. 1674 साली राजांचा राज्याभिषेक झाला. शेवटी जाता जाता एवढेच बोली, माता जिजाऊच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवला. माता जिजाऊच्या आशीर्वादाने पराक्रम त्याने गाजवला. मराठाच्या मातीसाठी जीवन अर्पण करून गेला. मराठाच्या मातीसाठी जीवन अर्पण करून गेला. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभ्या सह्याद्री काठी. शिवराय तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभ्या सह्याद्री काठी. शौर्याने पराक्रमाची मूर्ती राज छत्रपती. शौर्याने पराक्रमाची मूर्ती राज छत्रपती. नाव घेताच ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती. नाव घेताच ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राज छत्रपती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राज छत्रपती. एवढे बोलून मी माझ्या विषय संपवतो. क्षत्रिय कुलांचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती